ओबीसी नेता म्हणून राज्यात एक स्वतःची वेगळी ओळख आणि ठसा निर्माण करत असताना प्राध्यापक लक्ष्मण हाके कुठेतरी टीकेचे धनी ठरत आहेत. त्यांची आक्रमक आंदोलनं आणि चुकीची वक्तव्य ही सध्या चर्चेत आहेत. दरम्यान त्यांनी आज फेसबुकवर एक आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामध्ये हाके म्हणतात, मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून. मी एक मेंढपाळ धनगराचं पोरग आहे. मी बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही. हे माहीत असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत. उपोषणं, आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असो की रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभा राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात. मी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो. लाखो माणसं जोडली, पण शत्रूंची संख्या वाढत गेली. हल्ले झाले, झेलले, पण आता सहन होत नाही. उद्या देतनानूर तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेल. मी आंदोलनात असेल किंवा नसेलही तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर आभार मानतो. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची ही पोस्ट आहे. त्यांनी काही मिनिटांपूर्वीच ही पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर टाकलेली आहे. यावरून असे लक्षात येते की सध्या लक्ष्मण हाके जे आहेत ते ओबीसी आंदोलनातून बाहेर पडण्याच्या मूडमध्ये आहेत. कारण ओबीसी नेत्यांनी तसेच धनगर नेत्यांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे आणि त्यांना आंदोलनापासून दूर केलं आहे. त्यामुळं आता कुठेतरी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आंदोलनातून बाहेर होतील असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यांची खरी भूमिका काय आहे ते उद्या ते जाहीर करतील. त्यासाठी त्यांनी पाथर्डी येथील तालुक्यातील दैत्यानंद येथे त्यांची सभा आयोजित केली आहे, ओबीसी मेळावा आयोजित केला आहे. पाहूयात त्यांची पुढची भूमिका. विशेष म्हणजे त्यांनी जे काही पोस्टमध्ये उल्लेख केलेत की मी कुणाला चहा पाजू शकत नाही, बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, याचा इशारा म्हणजे त्यांनी कोण्या ओबीसी नेत्यांना टार्गेट केलंय का असं सुद्धा एक प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरं म्हणजे लक्ष्मण हाके यांचे जे अकाउंट आहे हे सबस्क्राईब मोडवर आहे. म्हणजे त्यांच्याशी तुम्हाला जर संवाद साधायचा असेल तर त्याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला 90 रुपये महिना मोजावा लागतो. त्यामुळे हाके हे पैशांसाठी तर आंदोलन करत नव्हते का. आणि त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाला होता, व्हॉइस रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झाली होती. कोणीतरी कार्यकर्ता त्यांना पैसे देण्याची ऑफर करताना ते म्हणत होते की पाठवा. तर त्यामुळे अशा अनेक प्रकरणांनी हाके हे चर्चेत राहिले होते आणि आता ते आंदोलनातून माघार घेत आहेत की पुढे आंदोलन सुरू ठेवतात हे मात्र उद्याच कळेल. धन्यवाद.